नमस्कार, मी अजित चव्हाण. रोकठोकमध्ये आपलं स्वागत. प्रेक्षको, न्यायाधीश लोयांच्या मृत्यू प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं हा मृत्यू नैसर्गिकच होता असा आज निकाल दिलेला आहे. या प्रकरणावरून देशभरामध्ये मोठं वादळ उठलं होतं. विशेषतः महाराष्ट्रातलेच न्यायाधीश लोया असल्यामुळं या प्रकरणाला महाराष्ट्रामध्ये देशाच्या राजकारणामध्ये फार मोठं महत्त्व दिलं गेलं. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्याशी या सर्व प्रकरणाचा संबंध लावला गेल्यानं राजकीय हाय प्रोफाईल असं हे प्रकरण होतं. अनेक आरोप प्रत्यारोप झाले. मात्र आज अखेर सुप्रीम कोर्टानं हा मृत्यू नैसर्गिक असल्याचा निकाल दिलेला आहे. यावरून देशामध्ये आता आज आणखी राजकीय वातावरण विशेषतः गरम झालेलं आहे. या निकालानंतर देखील अनेक वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. त्याचवरती आपण आज चर्चा करणार आहोत. न्यायासाठी लढा की षडयंत्र. अनेक मान्यवर या चर्चेमध्ये माझ्यासोबत असतील. मात्र आपण एक नजर टाकूयात एका रिपोर्टवरती आणि जाऊयात पुढे. न्यायाधीश लोयांचा मृत्यू नैसर्गिकच, सर्वोच्च न्यायालयाचं शिक्कामोर्तब. सीबीआयचे विशेष न्यायाधीश BH लोया यांच्या मृत्यूची स्वतंत्र चौकशी करण्याच्या सगळ्या याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावल्या. न्यायाधीश लोयांचा मृत्यू नैसर्गिक होता त्याविषयी कुठली शंका नाही असं सरन्यायाधीशांच्या खंडपीठानं ठासून सांगितलंय. जनहित याचिकेद्वारे न्यायिक व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचं गंभीर भाष्य खंडपीठानं केलंय. न्यायाधीश लोयांचा मृत्यू नैसर्गिकच होता. 4 न्यायमूर्तींनी या प्रकरणी दिलेल्या जबाबांवर अविश्वास दाखवण्याचं कोणतंही कारण नाही. आपसातली राजकीय आणि व्यापारी भांडणं न्यायालयात आणू नका. जर राजकीय मतभेद असतील तर ते जनतेत जाऊन तिथे सोडवा. जर व्यापारी मतभेद असतील तर बाजारात जाऊन सोडवा. जनहित याचिकांच्या आडून काय सुरू आहे हे सगळ्यांना माहिती आहे. जनहित याचिकेच्या माध्यमातून न्यायालयीन अधिकारांची थट्टा केली जातीये. आम्ही जनहित याचिकेवर सुनावणी केली नसती तरी तुम्ही टीका केली असती असं कोर्ट म्हणाला. जी डिस्क्रीट एन्क्वायरी रिपोर्ट होता म्हणजे गुप्त चौकशी अहवाल तो कोर्टाने मान्य केला आहे. त्यामध्ये जे काही कंटेंट्स होते जसं आपण पोस्टमॉर्टम रिपोर्ट आणि अजून काही डॉक्युमेंट्स पोलीस रेकॉर्ड होतं त्या सगळ्यांवर विश्वास ठेवून सर्व बाजूंचं म्हणणं ऐकून घेऊन कोर्टाने आज याचिका निकाली काढल्या आहेत, नामंजूर केल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानं धक्का बसल्याची प्रतिक्रिया याचिकाकर्त्यांनी दिली आहे. ही लढाई आता जनतेच्या न्यायालयात लढणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. न्यायालयाने जरी निकाल दिला आणि जस्टिस लोयांचा मृत्यू हा नैसर्गिक आहे असं मानलं तरी मला वाटतं की या देशातल्या जनमानसामध्ये जी शंका आहे त्यांच्या मनामध्ये ती अजूनही दूर झालेली नाही. आणि हा जो चेंडू आहे तो जनतेच्या न्यायालयात आहे. मला वाटतं की जनता याच्यावर संज्ञान आहे. ह्या देशातली जनता आणि वेळोवेळी त्यांनी ते दाखवलेलं आहे. या प्रकरणातही जनतेच्या न्यायालयामध्ये मला वाटतं की जस्टिस लोयांना न्याय मिळेलच. या निर्णयाचं भाजपनं स्वागत केलंय. या निमित्तानं भाजपनं राहुल गांधींवर निशाणा साधलाय तर काँग्रेसनं न्यायालयाचा निर्णय दुर्दैवी असल्याचं म्हटलंय. यह निर्णय सिर्फ स्वागत योग्य ही नहीं है बल्कि एक गंभीर संदेश भी देता है कि राजनीतिक विद्वेष से आरोप लगाकर न्यायपालिका को भ्रमित नहीं किया जा सकता है. यह विडंबना है कि झूठे आरोपों के आधार पर बराबर भारतीय जनता पार्टी, हमारी सरकार और दल के शीर्ष नेताओं को टारगेट करके बदनाम करने की कोशिश की जाती रही है. और मैं मानता हूं कि वह प्रयास एक बार पुनः विफल सिद्ध हुआ है. कांग्रेस पार्टी का यह मानना है कि जज लोया की मृत्यु में ये बहुत सारे तथ्य जो शायद सुप्रीम कोर्ट के समक्ष कभी रखे ही नहीं गए, इन सबकी जांच बहुत आवश्यक है. हमारा यह भी मानना है कि ये वो सारे तथ्य हैं जो समय समय पर जज लोया के परिवार, इस देश के न्यायविदों, इस देश की बार एसोसिएशन के सदस्यों, इस देश के जागरूक नागरिकों द्वारा उठाए गए हैं. इसलिए आज हम इस विषय को दोबारा सार्वजनिक पटल पर रखना अनिवार्य और जरूरी मानते हैं. सोहराबुद्दीन बनावट चकमक प्रकरणी सुनावणी करत असताना न्यायाधीश लोयांचा 1 डिसेंबर 2014ला नागपुरात हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला होता. सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायमूर्ती AM खानविलकर आणि न्यायमूर्ती DY चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणी 16 मार्चला सर्व पक्षांचं म्हणणं ऐकून घेतल्यावर निर्णय राखून ठेवण्यात आला होता. आता यावरच्या तमाम याचिका फेटाळून लावत जस्टिस लोयांचा मृत्यू नैसर्गिकच असल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलंय.
दिनेश दुखंडेसह रामराजे शिंदे, झी मीडिया, नवी दिल्ली. आणि याच विषयावरती रोखठोकमध्ये आपण चर्चा करणार आहोत. न्यायासाठी लढाकी षडयंत्र. माझ्यासोबत इथं स्टुडिओमध्ये भारतीय जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते माधव भांडारी आहेत. माधवजी, स्वागत या चर्चेमध्ये आपलं. ज्येष्ठ पत्रकार आणि या प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये याचिका करणारे बंधुराज लोणे आपल्याबरोबर आहेत. बंधुराज, आपलंही स्वागत. ॲडव्होकेट निशांत कातनेश्वरकर, मुख्य सरकारी वकील, महाराष्ट्र सरकारचे दिल्लीहून आपल्याबरोबर आहेत. ॲडव्होकेट निशांत, आपलंही स्वागत. आणि थोड्याच वेळात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष माजी खासदार नाना पटोले आपल्याबरोबर असतील. बंधुराज, सर्वप्रथम मी आपल्याकडे येतो. न्यायालयानं या प्रकरणामध्ये निकाल देताना फटकारलेला याचिकाकर्त्यांना, त्याबद्दल सर्वप्रथम तुमची प्रतिक्रिया काय? न्यायालयाने फटकारलं हे खरं असलं तरी माझी जी याचिका होती आणि माझी जी प्रेयर होती ती अतिशय स्पष्ट होती की हा संशयास्पद मृत्यू आहे. त्यांच्या कुटुंबियांनी तशी शंका घेतली आहे. त्यामुळे याच्यामध्ये चौकशी करावी. एखादी स्वतंत्र न्याय यंत्रणेमार्फत जर चौकशी केली तर लोकांच्या मनातली आणि खास करून त्यांच्या कुटुंबियाच्या मनातली जी शंका आहे ती दूर होईल. न्यायालयाने ते फटकारले ते माझा असा समज आहे, कारण मी अजून पूर्ण जजमेंट वाचलेलं नाही आहे, आलेलं नाही ते जजमेंट. माझ्या याचिकेमध्ये ज्या इतर लोकांनी इंटरव्ह्यू केलं होतं, हस्तक्षेप केला होता, खास करून बॉम्बे लॉयर्स असोसिएशन असतील, इंदिरा जयसिंग असतील, हे मोठे नावं या देशातले न्यायव्यवस्थेतले आहेत. त्यांचं एकूण न्यायालयातलं वर्तन जे आहे किंवा त्यांची एकूण जी आर्ग्युमेंट होती, तर मला वाटतं त्या संदर्भामधलं हे न्यायालयाचं निरीक्षण असावं. ते माझ्या याचिकेच्या संदर्भातलं नसेल. म्हणजे ही जी फटकार लगावलेली आहे, ज्या इतर लोकांनी तुमच्या याचिकेमध्ये हस्तक्षेप केलेला होता त्यांनाही आहे, आपल्याला नाही, असं आपलं म्हणणं आहे? असा माझा समज आहे. असा समज आहे. अजून मी पूर्ण जजमेंट वाचलेलं नाही आहे. हरकत नाही. मी महाराष्ट्र सरकारचे जे मुख्य सरकारी वकील आहेत निशांत कातनेश्वरकर, त्यांच्याकडे येतो. निशांतजी, राज्य सरकारची नेमकी काय बाजू या प्रकरणामध्ये होती? काय आपण कोर्टाच्या निदर्शनाला आणून दिलं? काय न्यायालयामध्ये काय घडलं? काय महाराष्ट्राच्या जनतेला आपण सांगा. या प्रकरणामध्ये एक महाराष्ट्र सरकारचं जे पहिले ॲक्शन होती ती अप्रिशिएट करणं फार गरजेचं आहे. कोणतीही याचिका नसताना जेव्हा कॅराव्हॅन मॅगझिनमध्ये हे आर्टिकल पब्लिश झालं, ताबडतोब महाराष्ट्र सरकारने एक गुप्त चौकशी अहवाल मागवला राज्य गुप्तवार्ता विभागाकडून. हा अहवाल तयार केला गेला डायरेक्टर जनरल रँकच्या ऑफिसरकडून. त्याच्यामध्ये जजेसचे स्टेटमेंट्स रेकॉर्ड केले. ते जजेस जे न्यायाधीश लोयांच्या सोबत होते नागपुरात. मेडिकल पेपर्स होते इन्क्लुडिंग पोस्टमॉर्टम आणि पोलीस पेपर्स होते ज्याच्यामध्ये आकस्मिक मृत्यूची वगैरे नोंद झाल्याचा सगळा पुरावा होता. हे सगळे डॉक्युमेंट्स जेव्हा कंपाईल झाले तेव्हा गुप्त चौकशी अहवाल तयार केला गेला आणि तो शासनाकडे होता. आणि असे कित्येक गुप्त चौकशी अहवाल हे गुप्त वार्ता विभाग तयार करत असतं नेहमी. जेव्हा याचिका दाखल झाली तेव्हा कोर्टाने मला विचारलं होतं की तुमच्याकडे काही रेलेव्हंट मटेरियल आहे का, आणि जर असेल तर ते तुम्ही प्रोड्यूस करावं. त्यानंतर सरकारतर्फे हा चौकशीचा अहवाल कोर्टाला सादर केला गेला. नंतर सुनावणी झाली, दोन्ही पक्षांचं म्हणणं ऐकून घेतलं, आरोप ऐकले गेले पिटिशनरच्या साईडचे, आणि सर्व बाबींचा विचार करून, सर्व तथ्यांचा विचार करून कोर्टाने याचिका निकाली काढल्या. याच्यात महाराष्ट्र सरकारची भूमिका अशी होती की जो गुप्त चौकशी अहवाल आहे तो अतिशय म्हणजे योग्य आहे आणि त्यामुळे वेगळ्या SITची गरज नाही. कारण जर अहवाल नाकारून जर म्हणलं असतं की याच्यामध्ये SIT स्थापन करावी तर कदाचित कुठंतरी सरकारने आपल्याच ऑफिसरचा अहवाल नाकारला असता. आणि त्या अहवालाला सपोर्ट करत सरकारने असं म्हणलं होतं की सगळ्या याचिका डिसमिस करण्यात याव्यात. कोर्टाने सगळ्या बाजूंचं म्हणणं ऐकून आज सर्व याचिका निकाली काढल्या आहेत. निशांतजी, ही सर्व बाजू महाराष्ट्र सरकारनं सुप्रीम कोर्टामध्ये मांडली. आज माधव भांडारी तुमच्या पक्षाकरता, तुमच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांकरता दिलासा देणारा दिवस आहे. तशा प्रतिक्रिया देखील दिल्लीमधनं आपल्या पक्षाच्या मुख्यालयामधनं प्राप्त झालेल्या आहेत. काय प्रतिक्रिया आहे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर भारतीय जनता पक्षाची? याच्यामध्ये 3-4 मुद्दे गुंतलेले आहेत. एका बाजूनी महाराष्ट्र सरकारने मांडलेली बाजू ही न्यायालयाने योग्य ठरवली, महाराष्ट्र सरकारने घेतलेली भूमिका न्यायालयाने योग्य ठरवली, सर्वोच्च न्यायालयाने योग्य ठरवली, हे निश्चितच स्वागतार्ह आहे. दुसऱ्या बाजूनी
भारतीय जनता पार्टीवरती ज्या पद्धतीचे हेत्वारोप करण्याचा प्रयत्न या प्रकरणाच्या माध्यमातून केला गेला त्याचाही फैसला झाला, हेही स्वागतार्ह आहे. पण त्याच्या पलीकडे जाऊन काही महत्त्वाचे मुद्दे जे या निकालातून समोर आले ते मात्र चिंता निर्माण करणारे मुद्दे आहेत. म्हणजे तिकडे जाण्यापूर्वी एक अगोदर न्यायालयाने जी निकाल दिला त्यातले काही मुद्दे मला जे महत्त्वाचे वाटतात की न्यायालयाने एकट्या बंधुराजच्या विरुद्ध निकाल नाही दिलेला, तर याच्यामध्ये जेवढे दावे दाखल झाले होते त्या सगळ्यांचा एकत्रित विचार करून त्यांनी हा फैसला दिला. तो देत असताना त्यांनी देशभरामधल्या वेगवेगळ्या न्यायालयात दाखल झालेले जे दावे होते ते सगळे आपल्याकडे घेतले आणि त्याचा सुनावणी करून त्याचा निकाल दिला. आता या सगळ्यामधून काही गोष्टी समोर अशा येतात की एक प्रश्न, शंका घ्यायला जागा इथे तयार होते की राज्यात म्हणजे महाराष्ट्रात दावा दाखल झाला, ठीक आहे, आपण समजू शकतो महाराष्ट्रातला मुद्दा आहे. पण देशाच्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये या विषयावरती जनहित याचिका दाखल होणं आणि त्यात ठरलेल्या ठराविक मुद्द्यांवरच होणं म्हणजे हा संघटित प्रयास होता का? कोणी ह्याच्या मागे जाणीवपूर्वक काही राजकारण होतं असं म्हणायचं आपल्याला? राजकारण तर होतंच. आणि न्यायमूर्तींनी नेमकं म्हणजे मला न्यायमूर्तींनी राजकारणाचा जो उल्लेख केला तो तर गंभीर आहेच, पण त्याच्यापेक्षा सुद्धा मला गंभीर असं वाटतं की त्यांनी जो व्यापारी हा शब्दप्रयोग वापरला आहे तो मला अधिक गंभीर वाटतो. म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये काही व्यापारी अंगसुद्धा होतं असं न्यायमूर्तींनी सुचवणं हे विलक्षण गंभीर आहे. आणि याची चर्चा कोणी करणार आहे की नाही मला माहीत नाही, पण ह्याची कारणं निश्चित तपासली गेली पाहिजेत की न्यायमूर्तींना असं का वाटलं की या सगळ्या जनहित याचिका करण्यामागे काही व्यापारी कारणं होती, काही व्यापारी भांडणं होती आणि तुमची व्यापारी भांडणं तुम्ही आमच्या दारात घेऊन आलात, आमच्या दारात सोडवण्याचा प्रयत्न करतात असं न्यायमूर्तीने नेमकं कुणाला उद्देशून म्हटलं. मी बंधुराजशी काही प्रमाणात सहमत आहे की हे सगळे जे काही शेरेबाजी आहे ती त्यांच्या एकट्याच्या याचिकेवर नाही आहे. इंटरव्ह्यू करणारी इतर मंडळी काही वेगळ्या हेतूची होती असं आपल्याला म्हणायचं. न्यायालयानेच म्हटलंय, मला म्हणण्याचं कारणच नाही. न्यायालयाचे जे शेरे आलेले आहेत, न्यायालयाची जी निरीक्षणं आलेली आहेत त्या निरीक्षणातून स्पष्ट झालं आहे. न्यायालयाने हा थेट म्हटलेला आहे की तुम्ही काही व्यापारी हितसंबंधांमुळे इथे आलात, तुम्ही काही राजकीय हितसंबंधांमुळे इथे आलात. आणि मला असं वाटतं की आपल्या 70-72 वर्षांच्या न्यायालयीन इतिहासामध्ये सर्वोच्च न्यायालयाने ह्या 2 शब्दांचा इतका थेट वापर करणं आणि इतकं थेट म्हणणं हे कदाचित पहिल्यांदा घडलं असावं आणि हे खूप गंभीर आहे. बंधुराज, ज्या पद्धतीनं या प्रकरणामध्ये राजकीय हेतूनं प्रेरित याचिका आहेत किंवा इतर असे जे सगळे आरोप बाहेरून होत होते, निकालपत्र आल्यानंतर माननीय सुप्रीम कोर्टानं ज्या पद्धतीनं फटकारलेलं आहे त्याच्यावरती काय प्रतिक्रिया आहे? आपला असा काही हेतू होता का? नाही, कसं आहे की मी कोणत्याही राजकीय पक्षाचा काही कार्यकर्ता नाही, अगदी साधा सदस्यसुद्धा नाही. गेले 25 वर्ष मी महाराष्ट्रामध्ये पत्रकारिता करतो आहे, प्रिंटमध्ये होतो, चॅनलमध्ये होतो. त्यामुळे माझा याच्यामध्ये काहीतरी राजकीय स्वार्थ किंवा राजकीय हेतू असण्याचं काही कारण नाही. काय प्रेरणा होती या प्रकरणात आपण याचिका दाखल केली? हे नक्की आहे की मी एका विचारधारेला मांडणारा कार्यकर्ता आहे. मी फुले आंबेडकरी विचारधारा मानतो. मी विद्यार्थी संघटनेत असताना मार्क्सवादी विचाराच्या संघटनेमध्ये काम करायचो आणि त्याचा मला गर्व आहे, त्याचं मला काय वाईट वाटण्याचं कारण नाही. प्रत्येकाची एक राजकीय विचारसरणी असते, पण या याचिकेच्या मागे काहीतरी राजकीय कारण माझं होतं असं म्हणणं चुकीचं ठरेल. कारण मला त्याच्यामधून काही पार्लमेंटरी पॉलिटिक्स करायचं नाही किंवा निवडणुका लढवायच्या नाहीत. पण याच्यामध्ये न्यायालयाचं जे निरीक्षण आहे ते न्यायालयाची जेव्हा प्रक्रिया सुरू होती तेव्हाच ते माझ्या लक्षात येत होतं. आणि या प्रकरणामध्ये आपण न्यायालयाचं अजून एक न्यायालयाला एक अप्रिशिएट केलं पाहिजे की 12 मार्चला माझं पिटिशन आलं आणि 16 मार्चपर्यंत त्याची हिअरिंग चालली. गेल्या काही वर्षामध्ये न्यायालयाने एवढा वेळ आणि एवढे गंभीरपणे कदाचित फार कमी प्रकरणं ऐकून घेतलेली असतील. बॉम्बे लॉयर असोसिएशनचे जे वकील होते दुष्यंत दवे, 8 ते 10 तास त्यांना याच्यामध्ये आर्ग्युमेंट करायला, त्यांची बाजू मांडायला मिळालेले आहेत. त्यामुळे मी काही राजकीय कारणामुळे ही याचिका केलेली नव्हती. माझं प्रामाणिक मत आहे. पण एक जी चर्चा आहे, एक प्रश्न मला इथं आपल्याला विचारला पाहिजे की या प्रकरणातले तमाम आक्षेप संपून जावे किंवा सुप्रीम कोर्टाकडूनच या सर्व प्रकरणामध्ये एक प्रकारचं शिक्कामोर्तब यावं म्हणून आपल्याला दिल्लीला अशी याचिका करायला भाग पाडलं गेलं किंवा तशी प्रेरणा आपल्याला होती किंवा तसा काही भाजपमधल्याच मंडळींचा आपल्याला पाठिंबा होता, अशी जी चर्चा आहे त्याला काय उत्तर झी 24 तासच्या माध्यमातून द्या? हे तर अतिशय इलॉजिकल असं हे आरोप आहे.
कोण असं या देशामध्ये कार्यकर्ता किंवा माणूस असेल की जो आपल्या सर्वोच्च नेत्याच्या विरोधात याचिका करेल, ते पण सुप्रीम कोर्टात. सुप्रीम कोर्ट काय तुमच्या माझ्या किंवा भाजपच्या घरचं बटीक आहे असं मानणं तर अतिशय मूर्खपणाचं ठरेल. मी खूपच जबाबदारीने हा शब्द वापरतो, मूर्खपणाचं ठरेल. काही या देशातले विद्वान आहेत, कुमार केतकरसारखे संपादक, त्यांनी असं वक्तव्य माझ्या संदर्भात केलेलं आहे की हे भाजपनी मला करायला लावलं, पण त्याच्यामध्ये काहीही तथ्य नाही. तो अतिशय खालच्या दर्जाचा आणि अर्थहीन असा आरोप आहे. दुसरं असं की न्यायालयाने अतिशय गंभीरपणे सगळ्या गोष्टी ऐकून घेतल्या. मी प्रत्येक हिअरिंगला जवळपास 1-2 तारखा सोडल्या तर प्रत्येक हिअरिंगला मी न्यायालयामध्ये हजर होतो. कपिल सिब्बल जे वरिष्ठ वकील आणि माजी या देशाचे कायदामंत्री प्रक्रिया ऐकायला न्यायालयामध्ये आर्ग्युमेंट ऐकायला यायचे, पण या संदर्भात जे त्यांना बोलायचं ते बाहेर पत्रकार परिषद घेऊन बोलायचे. मला त्याच्यामध्ये कळलं नाही की ते स्वतः काय इंटरव्ह्यू करत नाहीत. मग अशा ज्या काही गोष्टी या प्रकरणामध्ये घडल्या, त्यामुळे कदाचित न्यायालयाचा असा समज झाला असावा की याच्यामागे राजकारण आहे, असं माझं. ठीक, माधव भंडारीने यावरती प्रतिक्रिया द्यायची. माधवजी. नाही, बंधुराज लोणेंनी कुमार केतकरांबद्दल संपादक हा शब्द वापरला, तो भूतकाळ झाला. हां, म्हणजे मी माझे ते संपादक होते. बरोबर. कुमार केतकर आज काँग्रेसचे खासदार आहेत आणि ते त्याच भूमिकेतून पूर्वी संपादक असताना बोलत होते, आता तर उघड ते आपल्या भूमिकेत आलेत. त्यामुळे त्यांनी अशा तऱ्हेचा हेतवारोप करणं, याच्यामध्येच काँग्रेस पक्षाची मनस्थिती, काँग्रेस पक्षाची मानसिकता आणि काँग्रेस पक्षाची या सगळ्या प्रकरणामधली भूमिका ही उघड होते. काँग्रेसने या सगळ्या विषयाला अत्यंत खालच्या पातळीवरती जाऊन हा विषय राजकारणाचा बनवला. त्याच्यामध्ये अत्यंत हीन दर्जाचं राजकारण करण्याचा प्रयत्न केला. खुद्द न्यायव्यवस्थेवरती सगळ्या प्रकारचे हेतवारोप केले. म्हणजे महाराष्ट्रातल्या 4 न्यायालयीन अधिकाऱ्यांनी आणि 2 न्यायाधीशांनी, बरे सगळे आत्ता सेवेत असलेले आहेत, निवृत्त झालेले नाहीत, सेवेत असलेल्या या 6 न्याय यंत्रणेतल्या वरिष्ठ लोकांच्या वरती सुद्धा हेतवारोप करण्याचं काम या लोकांनी केलं आणि काही कारण नसताना. म्हणजे यातल्या कुठल्याही न्यायाधीशांची, कुठल्याही न्यायाधिकाऱ्यांचा पूर्वीचा इतिहास जर बघितला तर ते कुठेही कुठल्या चर्चेत आलेले नाहीत, कुठल्या वादात आलेले नाहीत, त्यांच्यावर आजपर्यंत कोणी आरोप केलेले नाहीत. पण स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी त्यांनी या 6 जणांचं जे काही आजपर्यंतचं काम आहे त्या सगळ्यावरती चिखल फेकण्याचं काम केलं. न्यायमूर्तींनी, म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने त्याची नेमकी दखल घेतली. सर्वोच्च न्यायालयाने त्याच्यावरती अतिशय नेमकेपणाने बोट ठेवलं की चांगल्या अधिकाऱ्यांना सुद्धा तुम्ही खच्ची करता. आणि आपण इथे एक दुसरं विसरता कामा नये की याच प्रकरणाचा वापर सर्वोच्च न्यायालयामधल्या न्यायमूर्तींवरती हेतवारोप करण्यासाठी सुद्धा केला गेला होता. जे काही 4 न्यायमूर्तींनी पत्रकार परिषदा घेऊन सगळं केलं होतं, त्या पत्रकार परिषदांच्या मागे हे सुद्धा एक प्रकरण होतं. आणि या प्रकरणामध्ये न्यायालयामधल्या एखाद्या प्रश्नाचं इतकं राजकीयकरण गेल्या काही वर्षामधलं खरं तर नाही, तसं या प्रश्नाचं झालंच आहे ना. आणि म्हणून मी मगाशी म्हणालो की गेल्या 70-75 वर्षामधली ही पहिली घटना आहे. इतक्या पद्धतीने त्याचं राजकीयकरण होणं, त्याचा राजकीय गैरवापर करण्याचा प्रयत्न होणं. म्हणजे अजित, आपल्याला आठवत असेल, जनहित याचिका आजपर्यंत खूप झाल्या. आपण जनहित याचिकांवरती अनेकदा चर्चा केल्या, वेगवेगळ्या जनहित याचिकांवर केल्या, काही आम्ही केल्या, काही आमच्या विरोधातल्या केल्या. पण जनहित याचिका करणाऱ्या याचिकाकर्त्यावरती हेतवारोप करण्याचं काम आजपर्यंत कोणी केलं नव्हतं. म्हणजे अनेकदा त्यातलं सत्य माहीत असून सुद्धा केलेलं नव्हतं. पण यावेळेला याचिकेचा निकाल यायच्या आधीच याचिकाकर्त्याबद्दल सुद्धा संशय निर्माण करण्याचं प्रयत्न जो केला गेला, याचं कारण हे सरळ होतं की आपण जो विषय हातामध्ये घेतला तो विषय पोकळ आहे, त्याच्यामध्ये तथ्य नाही, त्याच्यामध्ये दम नाही आणि ह्याच्यामधून आपल्या हाताला काही लागणार नाही हे माहीत होतं. म्हणून प्रत्येकाबद्दल संशय निर्माण करण्याचं काम त्यांनी करायचा प्रयत्न केला. आणि आज सर्वोच्च न्यायालयाने खऱ्या अर्थाने काँग्रेसच्या ह्या गलिच्छ राजकारणाला एक अत्यंत सणसणीत चपराक दिली. ठीक, बंधुराज, मी येतो आपल्याकडे, पण तत्पूर्वी मला निशांत कातनेश्वरकर आपल्याकडे यायचं आहे. या प्रकरणामध्ये नाना पटोले प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि माजी खासदार आपल्याबरोबर आत्ता जोडले गेले आहेत. निशांत, येतो आपल्याकडे मी, पण तत्पूर्वी नाना, मी आपल्याकडे येतो. मला अपेक्षा आहे, आपण ऐकलं असेल जे आत्ता माधव भंडारी म्हणाले, ते एक प्रकारे काँग्रेस पक्षानं या सगळ्या प्रकरणाचं, न्यायालयामधल्या प्रकरणाचं राजकीयकरण केलं आणि याचिकाकर्त्यावरती देखील, जनहित याचिकाकर्त्यावरती देखील संशय आपण आपल्या पक्षानं घेतला. ज्या पद्धतीनं त्यांनी आपल्या पक्षाच्या खासदारांवरती आरोप केले, एकूण काँग्रेस पक्षाला टार्गेट केलं माधव भंडारींनी, काय त्याला आपली प्रतिक्रिया आहे? आणि माननीय न्यायालयानं हा जो निकाल दिलेला आहे
याबद्दल काँग्रेस पक्षाची अधिकृत भूमिका काय आहे? न्यायालयाच्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो आणि राहिलं माधव भंडारीचं, त्याला काँग्रेसला आरोप केल्याशिवाय त्यांना काही दुसरा आता काही पर्याय नाही आहे. तेवढंच आरोप करणं त्यांचं तेवढं काम आहे. मूळ प्रश्न आहे की काँग्रेसनी कपिल सिब्बल साहेबांनी याची एक मिटिंग घेतली होती आणि त्याची प्रेस कॉन्फरन्स पण घेतली होती. कपिल सिब्बल साहेबांनी सांगितलं होतं की आम्ही न्यायालयात जाणार नाही या प्रकरणामध्ये, अशा पद्धतीचं स्पष्ट भूमिका काँग्रेसच्या वतीनं मांडली गेलेली होती. जनहित याचिका टाकणाऱ्यांना त्याला अधिकार आहेत. त्यांनी अनेक लोकांनी आपल्या आपल्या पद्धतीने जनहित याचिका टाकलेली आहे. जस्टिस लोयाच्या प्रकरणामध्ये जे काही तथ्य, जे काही भूमिका त्यावेळेस मीडियाच्या माध्यमातून पुढे यायच्यात, कोर्टामध्ये ज्या पद्धतीनं ॲडव्होकेट दवेंनी ज्या पद्धतीनं भूमिका मांडलेली होती, या सगळ्या भूमिकेमध्ये जी काही माननीय न्यायालयाने जे काही निर्णय दिलेला आहे त्याचं आम्ही स्वागत करू. पण या प्रकरणामध्ये मुद्दामून काँग्रेसनी गलिच्छ राजकारण केलं. राजकारण गलिच्छ कोण करत आहे, सत्तेचं गलिच्छकरण कोण करते आहे, हे या देशातली लोक माधव भंडारी साहेब बघतात आहेत. त्यामुळे न्यायालयाच्या याच्यावर आमची प्रतिक्रिया एवढीच आहे की न्यायालयाच्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो, पण जनहित याचिकानंतरचे सगळे प्रकरण संपलेत असं काही तुमच्या डोक्यात असेल तर हे पहिलं डोक्यातून काढून टाका. सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालानंतर देखील या प्रकरणापुरता आपला पक्ष समाधानी नाही का नाना पटोले, असं समजायचं का यातनं? एक बघा, कारण की आमच्या पक्षाची भूमिकाच नाही आहे. आमच्या पक्षाची भूमिका कपिल सिब्बल साहेबांनी मांडलेलीच आहे. ते सुरुवातीलाच मांडलेली होती की काँग्रेस याच्यामधलं न्यायालयात जाणार नाही अशी भूमिका त्याच वेळेस मांडलेली होती. अजून याच्यामध्ये कायदेशीर खूप बाबी पुढे आहेत. त्यामुळे काँग्रेस याच्यामधली भूमिका अशा आम्ही याच्यात राजकारणात पडणार नाही. जे काही जस्टिस लोयाच्या बहिणींनी, जे काही जस्टिस लोयाच्या वडिलांनी जी काही भूमिका त्या काळात मांडली, त्या भूमिकेच्या बद्दलच जे काही देशामध्ये जे वातावरण निर्माण झालेलं होतं, जे काही सुप्रीम कोर्टाच्या 4 जजेसनी पुढे येऊन की कशा पद्धतीची हुकुमशाही या देशामध्ये सुरू झालेली होती, ते या देशाच्या नाही तर जगाच्या लोकांनी पाहिलेली आहे. त्यामुळे आम्ही काँग्रेस पक्षाची भूमिका त्याच्यामध्ये एवढीच आहे की आम्ही म्हटलं आम्ही कोर्टात जाणार नाही अशी भूमिका आम्ही स्पष्ट केलेली आहे. त्याच्यामध्ये आमचं या न्यायालयाचा जो निर्णय आलेला न्यायालयाला तर आम्ही मान्य करतोय. त्याच्यामध्ये आमची काही प्रतिक्रिया त्याच्यामधली कुठे आहे? आम्ही काही न्यायालयाला थोडे चुकीचा निर्णय दिलेला आहे की भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी. खरं तर याच्यामध्ये आपण पाहिलं असेल या सगळ्या प्रकरणामध्ये आरोपी कुठं पुढे आलेत, कुठल्या आरोपीच्या जे कोणी जनहित याचिका टाकलेली होती तिथपर्यंत त्या ठिकाणी तर सांगितलं की एक व्यक्तीवर नाव येत होतं, त्या म्हणजे याच्यावर चर्चा झाली नाही पाहिजे जे काही कोणावर आरोप होते त्या पद्धतीचे. पण काँग्रेसची भूमिका याच्यामध्ये जसं भंडारींना ज्या पद्धतीनं वाटते आहे की काँग्रेसच याच्यात गलिच्छ राजकारण, काँग्रेसनी भूमिका स्पष्ट केलेली आहे. जे कोणी आरोपी ज्याने त्याचे काही वाल्यांनी टाकलेले होते आणि ज्या काय आरोपीचं नाव पुढे यायचं निघालेलं होतं त्याच्याबद्दलचं काँग्रेसनी कुठलीही भूमिका मांडलेली नाही आणि म्हणून काँग्रेस याच्यामध्ये गलिच्छ राजकारण करते आहे. पटोले साहेब, आपण भंडारीचा आरोप आहे आपण या प्रकरणामधले जे महाराष्ट्र सरकारचे मुख्य सरकारी वकील आहे निशांत कात्नेश्वरकर त्यांच्याकडे जाऊयात. वकील साहेब, या प्रकरणामध्ये 4 माननीय न्यायाधीशांचा जबाब कोर्टानं घेतला. त्याची नेमकी काय प्रोसेस होती, काय पद्धतीने हा जबाब घेण्यात आला त्याबद्दल, कारण मोठी उत्सुकता आहे, त्याबद्दल चर्चा देखील आहे. काय प्रोसेस होती ती? आता मी जे तुम्हाला सांगितलं जी की अशा भरपूर एन्क्वायरीज असतात जे राज्य गुप्त वार्ता विभाग म्हणजे स्टेट इंटेलिजन्स डिपार्टमेंट कंप्लीट करत असतं. तर अशी ही जेव्हा एन्क्वायरी महाराष्ट्र सरकारने डिरेक्ट केली डीजी इंटेलिजन्सला, त्यांनी स्टेटमेंट्स रेकॉर्ड केले. इनफॅक्ट त्याला स्टेटमेंट म्हणणे चुकीचं ठरेल, त्यांचं म्हणणं म्हणजे से जे आहेत ते से रेकॉर्ड केले आहे जजेसचे. त्या जजेसनी त्यांच्या से मध्ये एक्झॅक्ट व्हर्जन सांगितलं की त्यांना न्यायाधीश लोयांना कसा हार्ट अटॅक आला, त्यांना कसं एका हॉस्पिटल नेण्यात आलं, तिथून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं आणि त्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अशा पद्धतीचे रेकॉर्डिंग ऑफ स्टेटमेंट किंवा से होतं. त्यामुळे याच्यात नाविन्य असंच काही नाहीये, कारण हे काही पोलीस समोरचं 161चं स्टेटमेंट नाहीये, पण एक रिस्पॉन्सिबल ऑफिसर कडून हे म्हणणं नोंदवण्यात आलेलं आहे. ठीक.
खरं तर माननीय सुप्रीम कोर्ट हे या देशामधलं न्यायाचं अगदी शेवटचं आणि महत्त्वाचं स्थान आहे. त्यांच्या निकालाबद्दल किंवा सुप्रीम कोर्टानं दिलेल्या कुठल्याही निर्देशाबद्दल हा आदरच आहे आणि तो असायलाच हवा. मात्र या प्रकरणामध्ये जनतेच्या न्यायालयापुढं जाऊ असं याचिकाकर्ते म्हणत आहेत. त्याचा नेमका काय अर्थ? अनेक आणखी असे मुद्दे आहेत की जे मुद्दे वकिलांच्या बरोबर आपण चर्चिले पाहिजे. अनेक शंका या सगळ्याच्या निमित्तानं वेगवेगळ्या स्तरातनं उपस्थित झालेल्या आहे. त्या सगळ्याचं उत्तर आपण घेऊयात पुढच्या भागामध्ये. न्यायासाठी लढा की षडयंत्र अशी आपण चर्चा करतोय आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये आज सुप्रीम कोर्टानं जो निकाल दिलेला आहे तो निकाल अनेक अंगानं महत्त्वाचा ठरतोय. बंधुराज लोणे, मी पुन्हा आपल्याकडे येतो. न्यायालयाच्या निकालानंतर आपण जनतेच्या न्यायालय काय ते ठरवेल असं म्हणालात. काय नेमका त्याचा अर्थ आहे? अजूनही मनाचं समाधान आपल्यात झालेलं नाही. देशातल्या सर्वोच्च न्यायव्यवस्थेनं घडल्या प्रकारावरती शिक्कामोर्तब केल्यानंतरही आपल्या मनामध्ये किंतु किंवा शंका आहे का? नाही, कसं की या सगळ्या प्रकरणामध्ये राज्य सरकारने जी ताकद लावली होती आणि राज्य सरकारचा जो प्रयत्न किंवा अट्टहास होता की चौकशीच नाही झाली पाहिजे, त्यासाठी असे जोरदार फिल्डिंग ज्याला म्हणता येईल किंवा जोरदार प्रयत्न राज्य सरकारने केले. मला वाटतं त्याची गरज नव्हती. चौकशी झाली असती तर दूध का दूध पाणी का पाणी झालं असतं. आता सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे, त्यामुळे त्याच्यावर काही भाष्य करणं किंवा ते अमान्य करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. माझं म्हणणं असं आहे की चौकशी न झाल्यामुळे लोकांच्या मनामध्ये जी शंका आहे, कसं जनमानस जे असतं ते वेगवेगळ्या पद्धतीनं, म्हणजे आपण राज्य सरकारला यामध्ये थोडं दोषी धरताय की चौकशीला या टोकाला जाऊन राज्य सरकारने नकार देण्याचं मला वाटतं काही कारण नव्हतं. बरं, कारण जनमानसामध्ये जी काही एक या संदर्भामध्ये जी शंका निर्माण झाली आणि लोयांच्या बहिणींनीच जे प्रश्न निर्माण केले होते, जे प्रश्न उपस्थित केले होते सख्या बहिणींनी, त्याच्यामुळे जनमानसामध्ये जे काही लोकांच्या डोक्यामध्ये जे काही एक निर्माण झालं होतं ते अजूनही तसंच आहे असं मला वाटतं न्यायालयाच्या निकालानंतरही. ठीक. नाना पटोले, अजूनही न्यायालयाच्या निकालानंतर सुद्धा लोकांच्या मनामधलं शंकेचं वादळ शमलेलं नाही असं बंधुराज लोणे म्हणतायत. या प्रकरणात राज्य सरकारवरती देखील ते थेट आरोप करतायत की चौकशी होऊ द्यायला हवी होती. विरोधी पक्ष म्हणून आपलं काय म्हणणं? एक बघा की जस्टिस लोयाच्या बहिणीनी, आणि ती स्वतः डॉक्टर आहे, म्हणजे त्याला काही ती डॉक्टर असल्यामुळे ह्या सगळ्या तिला या व्यवस्था माहिती आहे. तिच्या भावाला काय बिमारी होती ते तिला पण माहिती होतं. आपल्याला लक्षात असेल की एक संशयाची सुई कुठून फिरली ती रवी भवन नागपूरमधून. जी, जस्टिस लोहिया हे सीबीआयच्या विशेष कोर्टाचे जज होते. त्यांना प्रोटोकॉल लागू होता, सगळं होतं. पण तुम्ही आज पण पाहिलं जे आता बंधुराजनी जे भूमिका मांडली, जस्टिस लोहिया रवी भवनमध्ये त्यांच्या रेकॉर्डला कुठेही नावच नाही. त्याच काळात ते अमित शहा वगैरे सगळ्यांची नावं त्याच्यामध्ये आली आणि मग आपल्याला ते एक गोंधळ त्याच्यामध्ये सुरू झाला. आता त्यांना ते स्वतः जज होते, त्यांचं प्रोटोकॉल होतं. त्यांना कुठल्या दवाखान्यात त्यांची तब्येत खराब झाल्यानंतर त्यांच्याबरोबर कोण राहिलं पाहिजे, कुठल्या गाडीत, ते याटोने गेले. आता रवी भवनमध्ये त्या भागाला कुठे याटो राहत नाही. मी नागपूरचा आहे त्याच्यामुळे मला जास्त माहिती आहे. आणि अशा काळात हे सगळं संशयातलं वातावरण, त्यांचं पोस्टमॉर्टम झाल्यानंतर त्यांना त्याच कपड्यात पाठवलं. कारण की त्याच्यात मेडिकल याच्यामध्ये असं म्हटलं जातं की पोस्टमॉर्टम झाल्यानंतर ते कपडे जे असतात ते कपडे त्याच्या शरीरात बसत नाही, म्हणून त्याला कापडात गुंडळून पाठवलं जातं. त्यांच्याबरोबर जे काही प्रोटोकॉल सिस्टीमने त्यांच्याबरोबर जज जायला पाहिजे, त्या जजची रस्त्यात गाड्या पंक्चर झाल्या, अशा पद्धतीच्या काही ज्या संशयातल्या गोष्टी आहेत, जसं बंधुराज म्हणतात की आम्ही आता जनतेच्या कोर्टात जाऊ, जे चौकशीची भूमिका होती, जी काही मांडली गेलेली होती, त्या भूमिकेला दाबण्याचा प्रयत्न सत्तेच्या माध्यमातून केला गेलेला होता. हे संशय जो आहे तो आहे आणि म्हणून ते म्हणतात जनतेच्या कोर्टात. आता भंडारीचं कसं आहे, आता आपण पाहिलं की आता देशामध्ये पैशाचा साठेज आलेला आहे. एटीएम मध्ये लोकांच्या लाईन लागल्या, एटीएम बंद पडलेले आहेत, लोक आरत्या करतात आहेत. आता भंडारी काय म्हणतील की काँग्रेसमुळेच नोटा संपलेल्या आहेत असं आरोप करतील. त्यांना आरोप करायचं त्यांच्याजवळ शस्त्रच आहे. त्यामुळे त्यांच्या जे आरोप करायला ते सुरुवातीला की काँग्रेसला बघा कसं हे इतकं घेणं काम काँग्रेस करते आहे, या पद्धतीचा आरोप करते आहे. काँग्रेसची भूमिका त्याच्यातली स्पष्ट आहे. जनतेच्या भावना, त्यांच्या परिवारातल्या भावना, त्याला असेल अगर तुम्ही दूध का दूध पाणी करायचं असेल तर त्यांच्या बहिणीने जे काही आरोप केले त्याच्यावरची एकदा चौकशी होऊ द्या ना. ठीक. नाना पटोले, आपला मुद्दा लक्षात आला. चौकशी होऊ द्या म्हणजे कळेल ना. बघ, मी ॲडव्होकेट निशांत कात्नेश्वरकर आपल्याकडे पुन्हा येतो. या प्रकरणामध्ये
एक सगळं हे झाल्यानंतर असं होतं की आपण बाजू मांडण्यात कुठेतरी कमी पडलो का. दुसरी गोष्ट अशी की ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे एका प्रकरणामध्ये अमित शहाचे वकील होते, तेच या प्रकरणामध्ये महाराष्ट्र सरकारचे वकील होते. हे असे सगळे प्रश्न अनेकांच्या मनामध्ये आहेत. काय या सगळ्याला उत्तर आपण द्या. सर्वात पहिले असे की बाजू मांडण्यामध्ये महाराष्ट्र सरकार कुठेच कमी पडलं नाही. राहता राहिला प्रश्न हरीश साळवेंचा अमित शहांना रिप्रेझेंट करण्याचा. तर या केसमध्ये अमित शहांचा अर्थार्थ कुठेही संबंध नव्हता. जर प्रेयर्स पाहिल्या सगळ्या पिटिशनच्या, विनंती जर पाहिली, त्याच्यामध्ये SIT कॉन्स्टिट्यूट करा, स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम अशी प्रेयर होती. आता कोणीतरी असं म्हणालं होतं की महाराष्ट्र सरकारने त्याला विरोध का केला. असं आहे की मी पहिल्यांदाच सांगितलं की जसं हे आर्टिकल आलं, महाराष्ट्र शासनाने स्वतःहून डिस्क्रीट एन्क्वायरी डिरेक्ट केली. बरं, असं आहे की साध्या रँकच्या ऑफिसरचं नाहीये, महाराष्ट्र शासनामधल्या अतिशय वरिष्ठ अशा अधिकाऱ्यानं ही एन्क्वायरी कंडक्ट केली, सगळे रेकॉर्ड केले, सगळ्या डॉक्युमेंटचं कंपायलेशन केलं गेलं आणि तो रिपोर्ट सुप्रीम कोर्टाला सादर केला. आता याच्यामध्ये जर पहिल्याच तारखेला सरकार म्हणलं असतं की हो आम्हाला SIT पाहिजे आणि आम्ही आमचा अधिकाराचा रिपोर्ट पाहत नाही, तर अशा परिस्थितीमध्ये पोलीस फोर्सचं मॉरल सुद्धा डाऊन होऊ शकतं. कारण ज्यांच्यावर पहिले विश्वास टाकून चौकशीचा अहवाल मागवलाय आणि तोच नंतर डिसऑन करणं हे योग्य नाही. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने कायदेशीररित्या अतिशय उत्कृष्टपणे बाजू मांडली आणि त्यामुळे याच्यामध्ये कोणताही संदेह नाहीये. आणि राहता राहिला प्रश्न चांगले सिनियर वकील लावण्याचा, तर सेन्सिटिव्ह मॅटर आहेच आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. याच्यामध्ये जर प्रिकॉशन म्हणून जर मोठे वकील घेतले तर त्याच्यामध्ये गैर काहीही नाही असं माझं म्हणणं आहे. गैर काही नाही असं महाराष्ट्र सरकारचे मुख्य वकील म्हणतायत. आपण माधव भंडारींच्याकडे जाऊयात. माधवराव, ज्या पद्धतीनं नाना पटोलेंनी आरोप केले, त्या आरोपांना काय उत्तर आहे आपलं? असल्या कुठल्याच आरोपांना फार उत्तर द्यायची आवश्यकता असं मला वाटत नाही. कारण मी काही बोललेलं नसताना ते मी काय बोलेन ह्या चिंतेत ते होते. त्यामुळे मुळात त्यांच्यावरती दडपण, वेगळ्या प्रकारचं दडपण आहे आणि स्वाभाविक आहे ते नव्याने तिथे वावरत आहेत, त्यामुळे नवेपणाचं दडपण त्यांच्यावर असणं हे स्वाभाविक आहे. मला त्याबद्दल काय म्हणायचं नाही. मी जुनाच आहे, मी नवा नाही आहे. ते स्वगृही परत गेले. जुनाच आहे मी. आता त्यातला जो मुद्दा आहे, महाराष्ट्र सरकारने मग तेवढं दुरुस्ती करा, तुम्ही तेवढे माधव भंडारी दुरुस्ती करा. महाराष्ट्र सरकारने चौकशी केली, त्या चौकशीचा अहवाल सर्वोच्च न्यायालयाला दिला. जर महाराष्ट्र सरकारने केलेली चौकशी पुरेशी नाही असं वाटलं असतं, महाराष्ट्र सरकारने योग्य पद्धतीने चौकशी केली नाही असं वाटलं असतं, तर न्यायालयाने ती चौकशीचा अहवाल नाकारून दुसरे आदेश दिले असते राज्य सरकारला. पण ज्या अर्थी राज्य सरकारने केलेल्या चौकशीचा अहवाल सर्वोच्च न्यायालयाने तसाच्या तसा स्वीकारला, त्याच्याबद्दल कुठलेही प्रश्न उपस्थित केले नाहीत, त्याच्यातूनच हे स्पष्ट होतं की राज्य सरकारने आपलं काम नीट केलं. आणि दुसरं आपण ह्याच्यात लक्षात घेतलं पाहिजे की ज्या न्यायमूर्तींनी, ज्या न्यायाधिकाऱ्यांनी आपलं म्हणणं दिलं ते सगळं लेखी स्वरूपात दिलं आहे आणि त्यातल्या एकाने तर स्वहस्ताक्षरात दिलं, हाती लिहून दिलं आहे. आता एवढं सगळं देणाऱ्या न्यायाधिकाऱ्यांबद्दल, न्यायाधीशांबद्दल जर आपल्याला शंका उपस्थित करायची असेल तर त्याचा अर्थ सरळ सरळ असा आहे की तुमचा संबंध न्यायाशी नाही आहे. आणि मग हरीश साळवे मोदींचे वकील होते किंवा अमित शहांचे वकील होते वगैरे, मग ते जे कोण दवे होते ते तर एकदा अटलजींचे वकील होते की. त्यामुळे याला काही अर्थ नाही आहे. प्रत्येक गोष्टीला तिथे राजकीय रंग देणं, प्रत्येक गोष्ट, आणि नाना जे सांगत होते ना की आमचं राजकारण त्याचं आम्हाला काही करायचं नव्हतं, मग कपिल सिब्बल तिथे वकील म्हणून हजर राहून बाहेरून पत्रकार परिषदा कशाला घेत होते? रोज पत्रकार परिषदा ते वकील म्हणून घेत नव्हते, काँग्रेस नेता म्हणून घेत होते आणि काँग्रेस नेता म्हणून भाष्य करत होते. राहुल गांधी त्याच्यावरती जे भाष्य करत होते ते काँग्रेस नेता म्हणूनच करत होते ना, ते काय वकील म्हणून करत नव्हते. काँग्रेसला दोन पद्धतीने याच्यामध्ये राजकारण करण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला. एकतर त्याने एका बाजूने म्हटलं की आम्ही काही न्यायालयात जाणार नाही, म्हणजे त्याने आपले हात सोडून घेतले. आणि नेहमीच त्यांच्या मदतीला उभी राहणारी डाव्या मंडळींची एक जी फळी दिल्लीमध्ये आहे, आणि विशेषतः मी फळी हा शब्दसुद्धा सौम्य वापरला, एक गँग दिल्लीमध्ये न्यायालयीन वर्तुळामध्ये आहे, तिला त्यांनी पुढे केलं आणि त्या गँगच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयावरती जास्तीत जास्त दडपण आणण्याचा प्रयत्न केला. त्यांना सगळ्यांना हे माहिती होतं की या प्रकरणामधून आपल्या हाताला काही लागणार नाही, पण त्यांना ह्या न्यायाधीशांच्या, न्यायाधिकाऱ्यांच्या उलट तपासण्या का घ्यायच्या होत्या?
तर त्या उलट तपासण्याचं एक तर जास्तीत नाट्यमय जास्त या प्रकरणाची चर्चा व्हावी जास्तीत जास्त अशी- प्रकरणाची असा आपला चर्चा आरोप व्हावी, आहे? प्रसार माध्यमांमध्ये हे प्रकरण वाजत राहावं, न्यायालयाचा निकाल नंतर काही लागला तर त्याच्याबद्दल संशय घ्यायला आपण मोकळे जातो. हा त्यातला एक साधा सरळ डाव होता. सर्वोच्च न्यायालयाने तो डाव याच्यावेळी ओळखला आणि तो उधळून लावला. आणि म्हणून तर चंद्रचूड, खानविलकर ह्यांच्यासारख्या न्यायमूर्तींबद्दल सुद्धा हेत्वारोप त्यांनी न्यायालयामध्ये केले. हा सरळ प्रयत्न जो होता तो सर्वोच्च न्यायालयाला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न होता आणि सर्वोच्च न्यायालयाने त्याच्याबद्दल अत्यंत ठोस भूमिका घेतली. हे त्यातलं खूप चांगलं काम झालं. ठीक. ॲडव्होकेट निशांत कातनेश्वरकर, मी आपल्याकडे येतो. एखाद्या प्रकरणाचं राजकीयकरण किती व्हावं त्याचं हे उदाहरण आहे. राजकारण प्रेरित आरोप या सगळ्यामधनं आणि प्रत्यारोप केले गेले असं एकूण आपल्याला या सगळ्यामध्ये दिसतंय. किती आव्हानात्मक असतं हे सगळं. आणि सर्वोच्च न्यायालयानं आपला निकाल देताना जी टिप्पणी केलेली आहे, आपण सुप्रीम कोर्टामध्ये महाराष्ट्र सरकारचे वकील आहात, या संपूर्ण अशा खटल्यांचा इतिहास जर आपण मागे वळून बघितला तर असं कुठलं एखाद्या खटल्यामध्ये घडलं आहे का? आणि जी एकूण परिस्थिती या खटल्यामध्ये निर्माण झाली ती न्यायव्यवस्थेतला एक घटक म्हणून पाहताना आपल्याला काय वाटतं? माझ्या मते अशी परिस्थिती माझ्या वकिली व्यवसायामध्ये मी प्रथमच पाहिली आणि मला खरंच कौतुक आणि आदर वाटतं सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचा. तिन्ही न्यायाधीश अतिशय शांतपणे सर्व गोष्टी ऐकत होते, सर्व आरोप स्वतःवर घेत होते, त्यांनी ऐकले पण कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. आणि जेव्हा जेव्हा आरोप केले गेले तेव्हा ते इतक्या खालच्या थराचे वाटत होते की कदाचित कोर्टाला असे वाटावं की कंटेम्प्ट नोटीस इश्यू करावी. आज निकालपत्रामध्ये कोर्टाने म्हणलंय की पिटिशनर्सचं, त्यांच्या लॉयर्सचं बिहेवियर हे कंटेम्प्च्युअस होतं, कंटेम्प्टची नोटीस काढायला पाहिजे पण तरी सुद्धा आम्ही काढत नाही. याचं कारण कुठे ना कुठेतरी कोर्टाला वाटतं की आपण उदारमतवादी असावं. तर कोर्टाला अतिशय कदाचित कठीण गेलं असावं हे जजमेंट डिलिव्हर करणं आणि याची हिअरिंग येणं. पण नक्कीच ही कौतुकास्पद बाब आहे, एवढंच मी सांगू इच्छितो. ठीक. बंधुराज लोणे, आता पुढचं पाऊल काय असेल? न्यायव्यवस्थेवरती 100% विश्वास आहे, याबद्दल काही दुमतच नाही. मात्र आणखी याच न्यायव्यवस्थेमध्ये दाद मागण्याची जर काही व्यवस्था असली तर आपण पुढचं पाऊल उचलणार का? काय पुढचं पाऊल असेल? माझ्या माहितीनुसार PIL-मध्ये याचिकेला काही वाव आहे असं मला वाटत नाही. यामध्ये काही जर रेमेडी असेल तर नक्कीच मी ते अंमलात आणेल, पण मला वाटतं तशी काही रेमेडी नाही. आणि आज निकाल लागल्यानंतर माझं सविस्तर असं माझ्या वकिलांसोबत बोलणे झालेलं नाही. आधी वकिलाशी बोलल्यानंतर मी ते ठरवेल. पण त्यापेक्षा मला दुसरं असं आहे की ते सांगायचं आहे मुद्दा म्हणून की एक पत्रकार म्हणून मी जनतेच्या प्रश्नावर लढत राहिलो, बातम्या देत राहिलो. अनेक मोठ्या बातम्या मी दिलेल्या आहेत. किनी मर्डर केस असेल किंवा महाराष्ट्राचं कुपोषणाचं धोरणच माझ्या बातमीवर निर्माण झालं आहे. महानगरसारख्या वर्तमानपत्रामध्ये काम करताना जो सिटी पेपर होता त्या अर्थाने त्याचे माझ्या बातम्या संसदेमध्ये 3-4 वेळा त्याच्यावर चर्चा झालेली आहे. पत्रकार म्हणून मी हे करतच होतो. पण आता मी एक सम्यक समाज आंदोलन असं एक संघटन उभं करतो आहे, त्यासाठी मी महाराष्ट्रभर सध्या फिरतो आहे. तर त्या माध्यमातून मी पुढचा लढा सुरू ठेवणार आहे. जनतेच्या प्रश्नावर जे काय मला करता येईल, जे करणं शक्य आहे त्यासाठी मी करत राहणार आहे. नानाभाऊ, मी आपल्याकडे येतो. या संपूर्ण प्रकरणामध्ये आता सुप्रीम कोर्टानं निकाल दिलेला असला तरी आपण म्हणताय की अनेक प्रश्न, अनेक शंका आजही अनेकांच्या मनामध्ये, सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये. काँग्रेस पक्षाची पुढची भूमिका या प्रकरणामध्ये आता काय असेल? नाही, आमचे सरकारी वकील जे महाराष्ट्र शासनाचे आहेत त्यांनी काय म्हणाले की महाराष्ट्र शासनाच्या समजा मानसिकता असती हे सगळं प्रकरण हे करायला, पण जे कोणी चौकशी अधिकारी लावले होते ते अधिकारी त्याच्यातलं, कारण की हे सगळे टेक्निकल मुद्दे होते आणि या टेक्निकल मुद्द्यामध्ये जो अधिकारी ज्याला इन्क्वायरी अधिकारी म्हणून बसवलं होतं तो अधिकारी त्याचा कॅपेबल होता का, हा एक प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. मूळ प्रश्न आहे की पोस्टमॉर्टम जो रिपोर्ट आहे त्या रिपोर्टमध्ये तुम्हाला 2 पद्धतीचा पोस्टमॉर्टम मधल्या काळात मी आपल्याच मीडियामध्ये बघत होतो. 2 पद्धतीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आलेला आहे. एक म्हणतो हार्ट अटॅकने आला, एक म्हणतो दुसरा सांगतोय. नेमकं काय आखरी या सगळ्या व्यवस्थेमध्ये जो, कारण मी मगाशी सांगितलं सुरुवातीला की या ठिकाणी मृतकाची बहीण ही डॉक्टर आहे आणि साधी नाही आहे, ती MD आहे. आता ती डॉक्टर असलेली व्यक्ती आपल्या भावाच्या मृत्यूचं कॉज जे काय असेल त्याच्याबद्दलचं तिने व्यक्त केलं. आता राजकारण कुठं झालं? तुम्ही
तुम्ही मगाशी म्हणालात की एवढ्या मोठ्या या अशा प्रकरणात पहिल्यांदा असं राजकारण होत आहे. याला राजकारण का, एखाद्या परिवाराच्या लोकांनी आक्षेप घेतलेला आहे. जनहित याचिकेमध्ये बंधुराज सारख्या अनेक लोकांनी, काही एकट्याने जनहित याचिका नाही टाकली, अनेक लोक पुढे आली त्याच्यामध्ये. मग ते क्लब करून ते सगळ्यात ऐकण्यात आलेलं आहे. आखरी याच्यामध्ये राजकीय व्यवस्था कुठं आली? याच्यामध्ये जे काही चाललेलं होतं, जे काही वादळ निर्माण झालं होतं, त्या परिवाराच्या लोकांनी, जसं आता उत्तर प्रदेशमध्ये वादळ चाललंय, त्या परिवाराच्या लोकांना यांनी नेऊन मारलं पोलीस स्टेशनमध्ये. आता या सगळ्या विषयावर जेव्हा चर्चा होते तर बोलायला पाहिजे की नाही बोलायला पाहिजे, की मूग गिळून बसायचं? आता सगळे नोट बंद करून टाकले, लोकांचे लग्न अडून गेले, लोक आत्महत्या करायला लागले, तर काही बोललं तर त्याला राजकारण म्हणणार का आपण? या जस्टिस लोयाच्या बहिणींनी ज्या पद्धतीने आक्षेप घेतले होते त्याचं उत्तर सरकार का देत नाही, त्याच्याबद्दल का बोलत नाही, हे आम्ही विचारलं, त्याला राजकारण असं कसं म्हणता येईल? नाना पटोले, यावरती काय काय म्हणून उपाय आम्ही असं त्याला आपल्याला राजकारण वाटतं? करायचं काय नाही, पण उपाय असं जनतेच्या आपल्याला वाटतं? भावना एकदा या सर्व प्रकरणातल्या शंकांचं बिलकुल निरसन होण्याकरता काय केलं पाहिजे? आमचा मुद्दा असा आहे, राज्य सरकारने याच्यामधली प्रॉपर SIT बसवून या ठिकाणचे जेवढं काही रवी भवन पासून तर मग जे काही घडलेलं आहे सगळं चित्र आणि प्रेत घरापर्यंत नेतपर्यंत, या सगळ्या त्याच्यामधले जे लोक टेक्निकल आहेत त्या लोकांना त्या कमिटीमध्ये टाकून त्याचा एकदा सूक्ष्म लावला पाहिजे ना. तुम्ही जो रिपोर्ट दिलेला आहे तो रिपोर्ट आता काय त्याच्यामध्ये चर्चा झाली ते मी अनेकदा आपण सोशल मीडियावर बघतोय. त्याच्यामुळे मी सुप्रीम कोर्टाचं झालेल्या या प्रकरणावर मी काही जात नाही. पण जे काही महाराष्ट्रामध्ये जे झालं ते महाराष्ट्राच्या नागपूर भूमीमध्ये झालं आणि ते ज्या पद्धतीनं देशामध्ये त्या व्यवस्थेबद्दल आजही लोक चिंता करतात की महाराष्ट्र काही बाकीचे राज्य जसं त्याची गिनती होते बिहार वगैरे तसं नाही झालं, असे लोकांची चिंता आहे. आमचाला महाराष्ट्रावर जो आरोप आलेला आहे त्याला खरं सोक्ष लावायचं असेल तर राज्य सरकारने टेक्निकल लोकांची प्रॉपर या ठिकाणी SIT लावली तर मला वाटतं की हे प्रकरण निकाली निघू शकते, अशी भूमिका आमची आहे. बंधुराज, न्यायालयामध्ये या माधवजी येतो मी आपल्याकडे, न्यायालयानं निकालपत्रामध्ये देखील या मुद्द्यावरती विवेचन केलेलं आहे. मात्र तरी देखील याचिकाकर्ता म्हणून आपलं काय मत आहे, काय वाटतं आपल्याला? कसं आहे की न्यायालयामध्ये जेव्हा हेअरिंग सुरू होतं, जेव्हा सुनावणी सुरू होती, पहिल्या हेअरिंगलाच न्यायालयाने हे स्पष्ट केलं होतं की हे खूप गंभीर प्रकरण आहे आणि याची बारकाईने आम्ही अभ्यास करू, बारकाईने याचा तपास केला जाईल आणि प्रत्येक गोष्ट आम्ही ऐकून घेऊ आणि न्यायालयाने त्या पद्धतीने त्याचं कामकाज चालवलं. मात्र मला इथे एक मुद्दाम सांगितलं पाहिजे की दवे जे होते, जे सिनियर वकील आहेत, गुजरातमधून येतात, त्यांचं जे वर्तन होतं त्याच्यावर न्यायालयाने वेळोवेळी नाराजी व्यक्त केली. मला वाटतं की त्यांचा फोकस शिफ्ट झाला आणि माझ्या याचिकेचं नुकसान झालं. दुसरं असं की भूषण गवईला या प्रकरणामध्ये खेचण्याचा त्यांनी खूप प्रयत्न केला दवेनी आणि मी त्याला विरोध केला. कारण याचं कारण असं होतं की मागासवर्गीय समाजाचे, खास करून बौद्ध समाजाचे असे एक ते वकील आहेत ज्यांचं खूप चांगलं रेप्युटेशन आहे भूषण गवईचं आणि भविष्यात सुप्रीम कोर्टात जाण्याची त्याला संधी आहे. आणि सध्या देशभरातल्या उच्च न्यायालयामध्ये जे काही मागासवर्गीय वकील आहेत त्याच्यापैकी ते एक चांगले वकील आहेत. त्यांना याच्यामध्ये जर खेचलं असतं तर त्यांची ही संधी हुकली असती. मला अजूनही याचं उत्तर मिळालं नाही की हे सगळे जे माझ्या याचिकेमध्ये हस्तक्षेप करणारे ज्येष्ठ वकील होते त्यांचं नेमकं काय सुरू होतं आणि ते फोकस का शिफ्ट करत होते. मला वाटतं की ते फोकस शिफ्ट केल्यामुळे न्यायालयाचा असा समज झाला की ही पॉलिटिकल मोटिवेटेड आहे. म्हणजे इतरांनी पुनश्च त्याचा आपण पुनरुच्चार केलेला आहे. मी शेवट करताना माधव भंडारी आपल्याकडे जातो. जे आरोप नाना पटोले करतायत किंवा ज्या मागण्या त्यांच्या आहेत सरकार म्हणून आपल्याकडं, माननीय न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर या सगळ्या प्रकरणामध्ये खरं तर शंका उपस्थित करण्याचं कारणच नाही. कारण देशाच्या सर्वोच्च न्यायालयानं सांगितल्यानंतर एकदा त्यात जर तरीसुद्धा जनतेचं समाधान होत नसेल किंवा काही माणसांचं समाधान होत नसेल तर विरोधी पक्ष मागणी करतोय. काय आपलं म्हणणं आहे SITच्या बाबतीत? ज्या पद्धतीने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष नाना पटोले भूमिका मांडतायत त्यावरून हे स्पष्ट होतं की सर्वोच्च न्यायालयाचा निकाल काँग्रेसला मान्य नाही आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलेली भूमिकासुद्धा काँग्रेसला मान्य नाही आहे. एका अर्थाने सर्वोच्च न्यायालयाचा अधिकार, सर्वोच्च न्यायालयाची मान्यता झुगारून लावण्याची ही भूमिका आहे. आणि सर्वोच्च न्यायालयाने एकदा राज्य सरकारचा दिलेला अहवाल स्वीकारून त्याच्या आधाराने काही मांडणी केल्यानंतर सुद्धा आम्हाला SIT पाहिजे असं म्हणणं, या सगळ्याचा सरळ अर्थ असा आहे की सर्वोच्च न्यायालय जोपर्यंत आमच्या म्हणण्यानुसार निकाल देत नाही तोपर्यंत तो न्याय नाही. आम्ही सांगू आम्ही सांगितलं ना अमक्याला फाशी द्या, अमक्याला फाशी द्या, तर सर्वोच्च न्यायालयाने न्याय दिला.
आणि जर आम्ही सांगत असताना अमक्याला फाशी द्या म्हणून सांगत असताना फाशी न देता जर त्याला सोडलं तर सर्वोच्च न्यायालय योग्य पद्धतीने काम करत नाही, ही काँग्रेसची भूमिका आणि काँग्रेसची मानसिकता आहे. या ठिकाणी आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की न्यायालयामध्ये, उच्च न्यायालयामध्ये आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये अनेकदा असं झालेलं आहे की राज्य सरकारने दिलेल्या चौकशीचा अहवाल हा न्यायालयाने नाकारला आणि तिथे SIT नेमण्याचा आदेश दिला. हे अनेकदा झालेलं आहे. या ठिकाणी हे झालं नाही, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. न्यायालयाची भूमिका अत्यंत स्पष्ट आहे, स्वच्छ आहे आणि न्यायालयावरती न्यायालयाच्या निकालाबद्दल, न्यायालयाच्या भूमिकेबद्दल अशा तऱ्हेचा अनादर दाखवणं, अशा तऱ्हेचं झुगारून देण्याची भूमिका घेणं हे काँग्रेसकडून काय अनपेक्षित नाही. वेळ थोडासा आपल्याकडे जाता जाता नानाभाऊ जाता जाता शेवटी तुमचा मुद्दा स्पष्ट करा. माझं न्यायालयाच्या बद्दलचा सन्मान ठेवून मी पहिले बोललो की आम्ही त्याचं स्वागत करतोय. आज देशामधलं जे चित्र तयार झालेलं आहे, बिहारपेक्षा महाराष्ट्र खराब झालेला आहे. इथं खून होतात, डाके होतात, अत्याचार होत आहे, या पद्धतीचं चित्र निर्माण झालेलं आहे. माधव भंडारीजी, मी महाराष्ट्राची गोष्ट करतोय, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची नाही करत आहे, त्याचा अवमान नाही करत आहे. आमची भूमिका आहे की या लोहियाच्या प्रकरणामध्ये ज्या न्यायालयाच्या निकालानंतर सांगताय की सर्वोच्च न्यायालयाने निकाल काय दिलेला असला तरी SIT पाहिजे, हे जे तुम्ही सांगताय ते सर्वोच्च न्यायालयाचा निकाल नाकारण्याची भूमिका आहे. जस्टिस लोहियाची बहीण, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल अजूनही नाही मागताय. सरकार म्हणून आपल्याला न्याय द्यावा लागेल. देश आपल्याकडे महाराष्ट्राच्या या शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राकडे वेगळ्या नजरेने बघतात आहे. भंडारी, तुम्ही वेगळ्या दिशेला नको ना. नजरेने बघताय. शेवटचा प्रश्न माझा, या निकालानंतर आम्ही नाही करत, आम्ही सुरुवातीला एका वाक्यात उत्तर अपेक्षित आहे. या निकालानंतर या प्रकरणातल्या चर्चा थांबतील का? या निकालानंतर या प्रकरणातल्या चर्चा थांबतील का? जस्टिस लोहियाची बहीण बंधुराज आणि हे असे अनेक लोक ज्यांनी जी भूमिका मांडलेली आहे त्यांनी म्हणाले आम्ही लोकांच्या न्यायालयात जाऊ. आमचं काँग्रेसची भूमिका, आम्ही सांगितलं सुरुवातीला, सुप्रीम कोर्टाच्या निर्णय दिलेला त्याचं स्वागत आम्ही करतो. मला एका वाक्यात उत्तर अपेक्षित होतं. आपली वेळ संपलेली आहे. अत्यंत संवेदनशील हे सर्व प्रकरण होतं आणि माननीय सुप्रीम कोर्टाच्या, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाबद्दल शंका असण्याचं कारणच नाही. त्याचा 100% आदर ठेवायलाच हवा. मात्र तरी देखील यातल्या याचिकाकर्त्यांनी आणि इतर मंडळींनी आम्ही जनतेच्या न्यायालयात जाऊ अशी भूमिका घेतलेली आहे. आपण या संपूर्ण प्रकरणाकडे अगदी सुरुवातीपासून बघितलं तरी देखील येत्या काळात सुद्धा न्यायाधीश लोयांच्या मृत्यूचं गूढ सरकारच्या मानगुटीवरचे बसलंय, ते इतक्या पटकन उतरेल असं सध्या तरी वाटत नाही. आपण सर्व मान्यवर रोखोकमध्ये आज सहभागी झालात. आपले आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.